नमस्कार मंडळी. तर भारताला मिळालं एक नवं नेतृत्व. CP राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. एक अभ्यासू, अनुभवी आणि शांत व्यक्तिमत्व आता देशाच्या सर्वोच्च पदांपैकी एक भूषवणार आहेत. 9 सप्टेंबर 2025 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 300 मते मिळाली आहेत. त्यांचा जन्म 1957 मध्ये तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर जिल्ह्यात झाला. त्यांनी BComची पदवी घेऊन तरुण वयातच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. ते भारतीय जनता पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते आहेत. 1998 आणि 1999 मध्ये ते कोयंबतूरमधून खासदार म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर काम केलं आहे. यानंतर त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि पुदुचेरी या राज्यात राज्यपाल म्हणूनही काम केलेलं आहे. त्यांची ओळख शांत, समजूतदार आणि राष्ट्रनिष्ठ नेत्याची आहे. ते नेहमी तटस्थ, विचारपूर्वक निर्णय घेणारे आणि सर्वसमावेशक भूमिका घेणारे नेता मानले जातात. उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्यावर राज्यसभेचं अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी असेल. त्याचबरोबर ते देशातील घटनात्मक आणि संसदीय प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. संविधानाचं रक्षण, विविधतेतील एकतेचा आदर आणि संविधानाची संस्कृती जपणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल. देशाला मिळालं एक स्थिर, अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व. CP राधाकृष्णन यांना त्यांच्या नव्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.